आई, आई ऐक ना, थकलोय का मी? खूप थकलोय. अरे लोक म्हणतात तुला मोठं व्हायचंय ना, मग संघर्ष करावा लागेल. अगं पण मी करतोय ना, करतोय मी. अगं पण किती, अजून किती सावरायचं ग स्वतःला, किती सावरायचं. हे लोक आहेत ना, खूप वाईट आहे ग, खूप वाईट आहे. फक्त वापर करून घेतात. काम झालं की वापर करून घेतात आणि मग निघून जातात. पण मी 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 जगते तुझ्या शिकवणीत. तू शिकवले तसंच स्वाभिमानाने, प्रामाणिकपणे. पण ही लोक नाही आहेत ग, ही लोक समजून घेणारी नाही आहेत. या अशा माणसांची किंमत नाहीये या लोकांना. काय किंमत नाहीये. हे बघ, माझं स्वप्न आहे खूप मोठं व्हायचं, खूप पैसे कमवायचे, प्रसिद्धी कमवायची, गाड्या घ्यायच्या, बंगला. पण ते स्वप्न आहे ना, आता डोळ्यातून सोडून आत कुठेतरी हृदयात तडपून गेलंय का. नकोसं वाटतंय मला. कधी कधी तर असं वाटतंय सगळं सोडून द्यावं आणि परत गावी यावं, तुझ्या कुशीत शांतपणे झोपावं, सगळं विसरून. पण तूच म्हणतेस ना, उठ आणि लढ. लढतोय मी, लढतोय रोज स्वतःशी, जगाशी आणि नशिबाशी सुद्धा. असो, पण एक मात्र नक्की, एक ना एक दिवस ना माझं स्वप्न पूर्ण कर. खूप मोठं होणार, पैसा कमवणार. तुला गाडीतून फिरायचंय ना, मोठी गाडी आहे. असं फ्रेश होऊन येतो.